व्हिडिओ बघून तुम्ही विचार करत असताना हे चालू काय तर तुम्हाला सांगतो थांबा. तर हाय गाईज, तर हा आहे आपला व्लॉग 2. आज तारीख 5 ऑगस्ट. दिवसाच्या सुरुवातीला असं वाटलं आपला दिवस चांगला जाणार, पण पुढे काय होते शेवटपर्यंत बघा. मग घरून आपण निघालो कॉलेजकडे. हे आहे आपलं कॉलेज. कॉलेजमध्ये आला तर पाहिला तर सगळंच पोरं येईल होते. तर हे सगळे आपले क्लासमेट आहे. हा आहे अंश आणि साईश, आदित्य आणि शंकर. आणि थोड्या वेळानं आमचा थेरीचा पिरियड चालू झाला. अंश अर्ध्या घंट्यापासून एकच डायग्राम काढून राहिला आणि आमची झाली पण. मग थोड्या वेळानं आम्हाला सरनं ऑफिसमध्ये पाठवलं. आम्हाला प्रिन्सिपल सर सोबत थोडं काम होतं. धनंजय आणि मी आलो होतो मग ऑफिसमध्ये. हे आमचं कॉलेजचं ऑफिस. मग वाजले 2 आणि झाला आमचा प्रॅक्टिकलचा पिरियड चालू. तर बघू शकतो सगळं आलंय इथं पण. मग हे आपल्या क्लासमधले काही पोरं आहेत, हे म्हणत मला पण घे व्लॉग मध्ये. त्यांना घेतलं व्लॉग मध्ये. तेवढ्यात अंशच्या शर्टामध्ये घुसतं किटकुल आणि त्याला खूप त्रास उरला होता. तो म्हणा आमचे शर्ट काढ. म्हणून आम्ही दोघं तिचे शर्ट काढत होतो. मग आम्हाला टीचरनं सिंगल फेज सॉकेट बद्दल शिकवलं आणि प्रॅक्टिकल पण करायला लावलं. बघा, या सॉकेट मध्ये एक साईडला न्यूट्रल असते आणि एका साईडला फेज असतो, मग लाईट लागतो. मग सरांनी आम्हाला 3 फेज मीटर बद्दल शिकवलं. तर बघा आम्ही इथं प्रॅक्टिकल करत आहे. यामध्ये 3 फेज असतात आणि एक न्यूट्रल असतं. हे 440 वोल्टचं असते आणि ते 230. मग 5ला सुटते आमचं कॉलेज. यातले अर्धे खूप दुरून अपडाऊन करतात आणि कोणी रूम वरती राहतात. तर आपण चाललो घरी येऊन पाहतो किट्टू पवारला टीव्ही. मग तयारी करून मी सरळ निघालो जिमला आणि मग सोबत प्रतीकला पण घेतलं. तर आज होता आपला चेस्ट डे. तर पहिले केली स्ट्रेचिंग आणि सुरू केला वर्कआउट. आणि सकाळी खुश व्हायचं कारण म्हणजे हेच की आज चेस्ट डे होता आणि चेस्ट डे असला की कोणता पण जिम रॅट खुश होतो. मी जो वर्कआउट करतोय तुम्ही तो कॉपी करू शकता. याने तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल. नवीन असाल तर आपल्या पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि आवडला असेल तर शेअर करा. आजसाठी एवढंच. भेटूया ब्लॉग 3 मध्ये. बाय बाय.